विशाखा आणि ओनली मानिनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। येथे काही दिवसातच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे। मुंबईचा गणेशोत्सव म्हणजे एकूणच जल्लोष। हा गणेशोत्सव कसा सुरू झाला तर बाळ गंगाधर टिळक यांनी सामाजिक एकोपा आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी हा गणेशोत्सव सुरू केला होता। मुंबईचा पहिला गणेशोत्सव सुरू झाला तो केशवजी नाईक चाळीत आणि याच निमित्त आज आपण आलो आहोत केशवजी नाईक चाळीत। आपल्यासोबत या गणेशोत्सव मंडळाचे विश्वस्त विनय राहतेकर सर आणि सेक्रेटरी कुमार वायेकर सर आहेत। तुम्हा दोघांचंही सर मनापासून स्वागत। सर, मुंबईतला पहिला गणेशोत्सव अशी या मंडळाची ख्याती, काय सांगाल एकूणच या इतिहासाबद्दल? सर्वप्रथम मी आपलं सर्वांचं केशवजी नाईक चाळीमध्ये स्वागत करतो। केशवजी नाईक चाळीचा हा जो गणेशोत्सव आहे, श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्था, हा 1893 साली सुरू झाला लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने। लोकमान्य टिळकांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवाची हाक दिली महाराष्ट्रामध्ये, त्याला प्रतिसाद देणारी मुंबईतली आमची पहिली चाळ होती। टिळकांचे स्नेही इकडे राहायचे, नरहरशास्त्री गोडसे इकडे राहायचे, ती बाजूची 2 नंबरची जी चाळ आहे तिथे वरच्या मजल्यावर राहायचे, आणि रावबहादूर लिमये म्हणून त्यांच्याकडे टिळक येत जात असत असे आम्हाला जुने उल्लेख सापडले। तर त्यांनी जेव्हा हाक दिली सार्वजनिक गणेशोत्सवाची, तेव्हा साहजिकच त्यांचे जे स्नेही होते त्यांनी त्याला प्रतिसाद देणं स्वाभाविक होतं, आणि मग तो 1893 पासून आजपर्यंत अखंडपणे 133 वर्ष, यंदा आम्ही 133 वर्ष साजरं करत आहोत, असा तो चालू आहे। 133 वर्ष झाली या मंडळाच्या माध्यमातून पहिला गणेशोत्सव, आणि आतापर्यंतची ही 133 वर्ष। तर एकूणच पहिला जेव्हा गणपती बसवला गेला त्याचं स्वरूप कसं होतं? पहिलं, आता बघा, स्वातंत्र्यपूर्व काळ ह्या गणेशोत्सवाचे तुम्हाला 2-3 टप्पे करता येतील। एक तर पहिली गोष्ट म्हणजे 1947 पूर्वीचा गणेशोत्सव, 47 नंतरचा एक साधारणतः 40-50 वर्षाचा गणेशोत्सव, आणि नंतरचा गणेशोत्सव, असे 3 टप्पे जर आपण बघितले तर 47 पूर्वीच्या गणेशोत्सवाचं स्वरूप किंवा मुख्य उद्देश हाच होता की स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लोकांना एकत्र आणणे, हाच मूळ उद्देश होता। तर त्या काळात जो गणेशोत्सव व्हायचा त्यामध्ये धार्मिक विधी तर असायचेच, कारण धार्मिक अधिष्ठानाशिवाय हा उत्सव होऊ शकत नाही, पण त्याबरोबरच लोकांचं सामाजिक प्रबोधन व्हावं या दृष्टीने कार्यक्रम आयोजित केले जायचे। त्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला देतो की पूर्वी गणेशोत्सवामध्ये मेळे व्हायचे। मेळे म्हणजे हा एक सांगीतिक कार्यक्रम असायचा। त्याच्यामध्ये काय व्हायचं की गायक गायिका असे हे मेळे, म्हणजे मेळा म्हणजे एक असा ग्रुप करून सर्व ठिकाणी फिरायचे आजूबाजूच्या एरियामध्ये, आणि तेव्हा लाईव्ह म्युझिक असायचं, म्हणजे पेटी गळ्यामध्ये, तबला गळ्यामध्ये, आणि गाणारे पण सोबत। आणि त्या मेळ्यातली जी पदं होती, म्हणजे जी पदं गायली जायची ती स्वातंत्र्य प्राप्तीसाठीची पदं असायची, ब्रिटिशाविरुद्धची पदं असायची। असे ते मेळे जागजागी, म्हणजे हे प्रबोधन करण्याच्या दृष्टीने व्हायचं। त्यामध्ये व्याख्यानं व्हायची, मोठ्या मोठ्या क्रांतिकारकांची किंवा स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी हिस्सा घेतलेला आहे, भाग घेतलेला आहे, अशा लोकांची व्याख्यानं या व्यासपीठांवरनं व्हायची गणेशोत्सवाच्या। हे मूळ स्वरूप त्यावेळेला होतं। हे स्वातंत्र्य प्राप्तीच्या पूर्वीचं मी सांगतो। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आता लोकांना प्रश्न पडला की आता हे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सुरू झालेला उत्सव, आता याची आवश्यकता आहे का? तर ती आवश्यकता होतीच, कारण लोकमान्य टिळकांनी तेव्हा सांगितलं होतं की धार्मिक अधिष्ठानासाठी आणि एखाद्या धार्मिक श्रद्धेने जर लोक एकत्र येत असतील आणि विचारांचं आदान प्रदान होत असेल तर त्यात वाईट काहीच नाहीये। तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जेव्हा गणेशोत्सव साजरे व्हायला लागले त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचा भर जास्त व्हायला लागला, म्हणजे त्यात मेळ्यांची जागा नाटक आणि सांगीतिक कार्यक्रमांनी घेतली, गाण्याचे कार्यक्रम। अनेक प्रथित यश कलाकार त्या काळचे हे गणेशोत्सवाच्या स्टेजवरूनच पुढे आलेले आहेत। अनेक कलाकार, त्यात जितेंद्र अभिषेकींनी पण सांगितलं होतं की मी जे शिकलोय ते मी ह्या गणेशोत्सवाच्या प्लॅटफॉर्मवरूनच पुढे शिकत गेलो। प्रभाकर पणशीकर किंवा असे जे जुने कलाकार आहेत, सुधीर फडके, बाबूजींनी पण, गजानन वाटवे, त्यांचे बरेच गणेशोत्सवात कार्यक्रम व्हायचे। तर असं ते सांगीतिक आणि नाटकाच्या कार्यक्रमाचं स्वरूप तेव्हा व्हायला लागलं। धार्मिक कार्यक्रम तर त्याबरोबर व्हायचेच। आमच्या उत्सवापुरतं बोलायचं झालं तर स्वातंत्र्य पूर्वीच्या काळामध्ये आमच्या चाळीत पण मेळे व्हायचे, धार्मिक कार्यक्रम व्हायचे। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आमच्या चाळीमध्ये काही व्यावसायिक नाटकं आम्ही आयोजित करायचो। आमच्या चाळीतलेच लोक व्यावसायिक नाटकं बसवायचे, स्वतः त्यात काम करायचे। आणि आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये आमच्या चाळीतली काही मुलं, तरुण मुलं, काही प्रौढ लोक सुद्धा स्वतः सांगीतिक कार्यक्रम सादर करतात। काही शिकलेले आहेत लोक, काही संगीत विशारद आहेत, तर ते मदत करतात। मग आम्ही म्युझिशियन्स अरेंज, किंवा आता कॅरिओके आहे त्याच्या माध्यमातून आम्ही गाण्याचे कार्यक्रम पण आयोजित करतो। नाटकं आम्ही स्वतःची बसवतो, जिथे आता आमच्या चाळीमध्ये 2 चाळीचं अंतर कमी असल्यामुळे थोडी रिस्ट्रिक्शन्स आहेत,
स्टेज आम्हाला जास्त मोठं करता येत नाही, पण त्यातनं जेवढं मॅनेज होईल तेवढं आम्ही करत असतो. एकूणच काळ बदलत गेला, आधुनिक होत गेला आणि त्याप्रमाणे परंपरा सुद्धा आधुनिक होत गेली एक्झॅक्टली, असं मला म्हणता येईल. तेच वाक्य मला सांगायचं होतं की आमच्या गणेशोत्सवाने जुन्याची कास सोडली नाही, पण नव्याचा विरोध पण नाही केला कधीच. अर्थातच फारच छान. आपण वर्षानुवर्ष पाहत आलोय की एकीकडे मंडळांमध्ये स्पर्धा असते छान सुंदर आरास तयार करण्याची, की लोकांना अट्रॅक्शन तयार होईल अशा पद्धतीची आरास केली जाते. पण आपल्या गणेशोत्सव मंडळामध्ये गेली अनेक वर्ष आपण जी आरास करतोय ती अत्यंत साधी, सोपी, सरळ आणि घरगुती आपलीशी वाटेल अशी असते. तर याबद्दल काय सांगाल? तर तुम्ही जसं म्हणाला साधी सरळ सोपी आरास असते, तर गेले 133 वर्ष आम्ही तीच परंपरा पाळत आलो आहोत. एकतर आम्हाला जागेचं बंधन आहे, जसं यांनी सांगितलं त्याप्रमाणे. त्याचप्रमाणे आम्ही जुन्याची कास सोडलेली नाही आहे. तर ही आरास असते ती आमची लिमिटेड असते, कारण आमची मूर्ती पण गेले 133 वर्ष तेवढीच आहे, 2 फुटाची. मूर्तिकारही आमचे तेच आहेत, मोरे म्हणून आहे तिकडे धुबीवाडीत, आणि त्यांची ही 4थी का 5वी पिढी आहे ही मूर्ती साकार करते. तर मूर्तिकार तेच आहे, मूर्ती तीच आहे. त्यामुळे आरासही आमची दरवर्षी त्याच पद्धतीने असते. पण त्या आराशीमध्ये असं असतं की एक देवळाचं फील यावं, की जिथे आल्यानंतर भाविकांना प्रसन्न वाटावं, त्यांना इथून जावं असं वाटू नये अशी आमची अपेक्षा असते. त्यामुळे इथे शांत वातावरण असतं, प्रसन्न वातावरण असतं. आणि ही जी आरास असते ते तुम्हाला एक सांगण्यात मला आनंद होईल की जे मांडव बघताय तुम्ही, हा जो 1,500 स्क्वेअर फीटचा मांडव आहे, हे कार्यकर्तेच घालतात. आणि ह्याचं सगळं स्ट्रक्चर आहे हे आमच्या कार्यकर्त्यांनीच तयार केलेलं आहे. जे आर्किटेक्ट पण कार्यकर्तेच आहेत. दरवर्षी कार्यकर्तेच स्ट्रक्चर करतात, आरासही कार्यकर्तेच करतात. दुसरं असं की आम्ही एन्व्हायरमेंट फ्रेंडली आरास करतो, की ज्यामध्ये आम्ही कमीत कमी जेवढं शक्य होईल तेवढं कमीत कमी आम्ही थर्माकोलचा उपयोग करतो. आणि आरासीत गेले 5-6 वर्ष थोडी आम्ही आरास वाढवल्यामुळे आम्हाला बाहेरच्या कलाकारांची आणि कामगारांची मदत घ्यावी लागते. पण हे जे मुख्य स्ट्रक्चर, जे डिझाईन आहे, जे स्ट्रक्चर आहे, ते सगळे आमचे कार्यकर्तेच करतात. त्यामुळे सगळ्यांचा 100% सहभाग असतो या आरासीमध्ये. म्हणजे एकूणच या आरसाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर सगळ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे एकत्र येऊन हा जो चाळीतला एकोपा असतो ना तो धरून ठेवला या आरसाच्या माध्यमातून असं आपण म्हणू. अर्थात गिरगाव एक असं ठिकाण आहे मुंबईतलं जिथे चाळीची परंपरा अद्याप जतन केली जाते. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहतोय की पुनर्वसनाच्या माध्यमातून अनेक चाळी पाडल्या गेल्या किंवा बऱ्याच चाळी आता विकासासाठी जात आहेत. तर अशा वेळी तुम्हाला गणेशोत्सव साजरा करताना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं? तर त्याच्यामध्ये आव्हानाचे 2-3 प्रकार होतात. एक तर चाळी जुन्या झाल्या ते तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, पण त्याबरोबरच काय झालेलं आहे, इकडनं मायग्रेशन झालेलं आहे. जे चाळीचे मूळ रहिवासी होते ते बरेचसे इकडनं सोडून गेले, की जागा लहान पडतायत, कुटुंब मोठी झालेली आहेत किंवा आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे इकडनं सोडून गेले. तर कार्यकर्ते इकडनं मुळातच कमी होण्याचा प्रमाण त्यामुळे पण वाढलं होतं. त्यानंतर असं म्हणतं रिडेव्हलपमेंट मध्ये 3-4 वर्ष जी रिडेव्हलपमेंटची असतात त्याच्यामध्ये विस्थापित होतात सगळे, म्हणजे कोण कुठे जातं. त्यामुळे ते एक आव्हान आहेच, सगळ्यांनाच ते आव्हान पेलावं लागतं. पण त्याचबरोबर आम्ही आता आम्हाला तरी अजून तो तसा प्रसंग आलेला नाही आहे, कारण अजून चाळ आमची व्यवस्थित आहे, आम्ही अजून चाळीत राहतोय. पण त्यातनं नक्कीच आम्हाला आव्हान येणार आणि आम्ही त्याची तयारी करतोय, पूर्वतयारी करतो. नवीन जागा बघणं, नंतर मग असे कम्युनिकेशन ग्रुप्स तयार करणं, की त्याच्यावर आमचा विचार चालू आहे की बाबा त्या आव्हानावर कसं मात करता येईल. आपल्याला गणेशोत्सव तिथेच साजरा करायचा, कारण स्थान महात्म्य आहेच, त्यामुळे गणेशोत्सव तिथेच साजरा होत राहील. पण आव्हानं येत राहतील आणि ती आव्हानं आम्ही पेलण्याची तयारी करतो. म्हणजे पूर्वतयारी सुरू आहे असं म्हणता येईल. एकूणच मुंबईतला पहिला गणेशोत्सव म्हटल्यानंतर हा एक वारसा आहे जो पिढ्यानपिढ्या तुम्ही जपत आलाय. तर हा वारसा जपण्यासाठी तुम्हाला आताच्या तरुण पिढीचा एकूणच कसा सहभाग मिळतो किंवा कशी मदत मिळते? तरुण पिढीचा सहवास आम्हाला आहेच, म्हणजे तरुण पिढीच्या मदतीशिवाय होऊच शकत नाही. पहिली गोष्ट म्हणजे कारण आता आमच्याकडे ना तुम्ही बघाल तर कार्यकर्त्यांच्या फळ्या आहेत ना, कार्यकर्त्यांची एक संख्या खूप लिमिटेड आहे कम्पॅरेटिव्हली. पण फळ्या म्हणाल तर प्रौढ आहेत, घरात जास्त प्रौढ आहेत, वयोवृद्ध वयाकडे जाणारे आणि तरुण पण आहेत. तर तरुण मुलं जी आहेत ना ह्या चाळीमधली, तर ते प्रौढ लोकांना आणि वयोवृद्धांना ऑब्झर्व करत असतात की ते कसं कार्य करतायत. म्हणजे एखादा उत्सवामध्ये एखाद्या प्रकारचा कार्यक्रम ठेवायचा की नाही ह्याचा निर्णय सभेमध्ये होतो, मग ते बघत असतात. मग एखादा त्यांच्या मित्रांनी सांगितलं अरे आपण नाही डीजे ठेवूया, तर तिथेच विरोध करत होतो त्याला की नाही आमच्या चाळीत असं चालत नाही, आम्ही असं करत नाही.
तर तो कार्यकर्ता ऑलरेडी तयार झालाय. ज्या क्षणी त्यांनी त्याला विरोध केला त्यार्थी तो ती परंपरा न्यायला तयार झालेला आहे पुढे. हे आम्हाला खात्री पडते. आणि असे अनेक उदाहरण आहेत की ज्याच्यामध्ये अनेक तरुणांनी आम्हाला सहभाग दिलेला. आम्ही मोठ्या मोठ्या स्पर्धा घेतो किंवा आता डेकोरेशन यांनी सांगितलं तसं मांडवाचं काम, त्याच्यामध्ये तरुणांचा सहभाग खूप असतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम जे सादर करतात त्याच्यात ते प्रॅक्टिस करण्यापासून ते सजावट म्हणजे स्टेजची तयारी सगळं ते इन्व्हॉल्व असतात त्याच्यामध्ये आणि खूप हिरिरीने भाग घेतात. ते स्पर्धा होतात आमच्याकडे. आता गेले काही वर्षामध्ये हा एक अजून एक बदल झालेला आहे गणेशोत्सवात. पूर्वी कसं होतं, मी म्हटलं तसं की नाटक, ऑर्केस्ट्रा असे कार्यक्रम व्हायचे किंवा काही एकपात्री कार्यक्रम व्हायचे, व्याख्यान व्हायची. तर आता एंटरटेनमेंटचे एवढे उपलब्धता आहे ना, तर लोकांना थोडंसं महत्व त्याचं कमी झालं. म्हणजे गणेशोत्सवात ते एक्सपेक्ट करत नाहीत तेवढा सिरियसनेस. येऊन बसून व्याख्यान ऐकण्या एवढा तेवढा पेशन्स नाही आता. दुसरी गोष्ट म्हणजे आता गर्दी पण वर्षानुवर्ष वाढत चालली आहे, त्यामुळे कार्यक्रम करणाऱ्यांना पण ते डिस्टर्ब होतं. म्हणून आम्ही गेले अनेक वर्ष आता असं केलं की 10 दिवसात आपण गणेशोत्सवात फक्त स्थानिक कार्यक्रम किंवा एखाद दुसरा बाहेरचा कार्यक्रम ठेवतो आणि स्पर्धा असतात आमच्या स्थानिक लोकांच्या, तर त्याला तरुणांचा सहभाग भरपूर असतो. म्हणजे एकूणच हा वारसा पुढे नेण्यासाठी तरुण सुद्धा मंडळी सज्ज आहेत. तर 100%. यंदाचं 133वं वर्ष, अर्थातच दरवर्षीप्रमाणे हेही वर्ष खास आहे. तर यंदाच्या गणेशोत्सवाचं कसं नियोजन सुरू आहे, कशी तयारी सुरू आहे? तर जसं यांनी सांगितलं त्याप्रमाणे तरुणांचा सहभाग असतोच. तर आमचं काम असं काय होतं, 30 जूनला आमच्याकडे तर सांगायची 2-3 गोष्टी सांगण्यासारख्या आहेत की ही जसं तुम्हाला तरुणांसाठी याच्यात काय फायदा होतो, तर इट्स लाईक अ मॅनेजमेंट स्कूल त्यांच्यासाठी. इथे पैसे नाही, त्यांना सगळं कसं मॅनेज करायचं शिकता येतं. बँकांची रिलेशनशिप कशी, तुमची जे स्पॉन्सर्स त्यांची रिलेशनशिप कशी, नंतर जे कॉन्ट्रॅक्टर्स असतात त्यांच्याशी रिलेशनशिप कसे मेंटेन करायचे, नंतर मग निर्णय कसे घ्यायचे, ऐन वेळेला काय पाऊस आला, पाणी आलं तर ते त्यांना इकडे आपोआप शिकायला मिळतं. आणि आमच्यासाठी हे मॅनेजमेंट स्कूल आहे. तर म्हणजे कुठलाही गणेशोत्सव तो मॅनेजमेंट स्कूलच असतो. तर तयारी करायची म्हटल्यानंतर आमच्याकडे आणखीन एक सांगण्यासाठी वैशिष्ट्य आमचं असं आहे की आमच्याकडे घटना आहे. आमची जी संस्था आहे गणेशोत्सव संस्था, ती घटनेनुसार चालते. त्या घटनेमध्ये सगळे नियम आणि सगळे कसं तुमची उत्सव कसा चालावा, संस्थेच्या कार्य कसं चाललं त्याच्याबद्दल पूर्ण नियम. तर 1925 साली ती घटना अंमलात आली आणि त्यानुसारच आम्ही आता हे उत्सव चालवतो. त्यामुळे आमचं काय होतं, बजेट ठरलं जातं 30 जूनला दरवर्षी बजेट ते लिमिट असतं. त्या दिवशीच आम्हाला गेल्या वर्षीचं बजेट सादर करून ते अप्रूव्ह करून नंतर नवीन बजेटसाठी मीटिंग घ्यावी लागते. कार्यकारी मंडळ दरवर्षी निवडलं जातं. आमच्याकडे आणखीन एक वैशिष्ट्य, आमच्याकडे 3 लेअर स्ट्रक्चर आहे. जसं विश्वस्त आहेत, 3 विश्वस्त आहेत. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष असतात, त्यांचा कार्यकाल 3 वर्ष आहे, जो घटनेनुसार ठरवलेला आहे. त्यानंतर कार्यकारी मंडळ असतं, अध्यक्ष, कार्यवाह आणि इतर खजिनदार, उपकार्यवाह, हे दुसरा लेअर आहे. तिसरे कार्यकर्ते असतात, चाळप्रतिनिधी, त्यांचा कार्यकाळ 1 वर्षाचा असतो. तर तो 30 जूनच्या नंतरच्या बैठकीमध्ये नवीन वर्षासाठी जे कोणी कार्यकारी मंडळ असेल ते निवडलं जातं सर्वानुमते. त्यानंतर ते कार्यकारी मंडळ स्वतः बजेट तयार करतं आणि ते बजेट नंतर कार्यकारी मंडळातून अप्रूव्ह झालेलं बजेट, मंजूर झालेलं बजेट हे सभेमध्ये, सर्वसाधारण सभेमध्ये पण मंजूर करून घ्यावं लागतं. तर तशी बजेटची तयारी झाल्यानंतर मग पुढचे निर्णय होतात की बाबा मग त्यावेळेचं थीम काय असावी, डेकोरेशन कसं असावं, काय कार्यक्रम काय असावेत. कारण जसं यांनी सांगितलं काळ बदलतोय, त्याप्रमाणे आम्ही सुद्धा काळानुसार आमचे कार्यक्रम पण बदलायचा प्रयत्न करतो. जसं आम्ही वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान ठेवतो. आमचा प्रयत्न असतो. जसं 2 वर्षापूर्वी रोबोटिक्सवर झालं, इकॉनॉमिक्स, मॉडर्न इकॉनॉमिक्सवर व्याख्यान झालं, नंतर गेल्या वर्षी वन्यजीवनावर व्याख्यान झालं. तर असे आम्ही वेगवेगळे विषय घेऊन गणेशोत्सवात कार्यक्रम करून आमच्या मुलांना तयार करायचा प्रयत्न करतो की त्यांना नवीन काहीतरी. तर यावर्षी असं म्हणाल तर यावर्षी 2-3 गोष्टी झाल्यात. आम्ही एक तर डिजिटायझेशन सुरू केलं. नंतर आमची जी QR कोड माहिती वगैरे आहे, म्हणजे सगळी आमची संकलित माहिती एका QR कोड द्वारे देतो आम्ही. त्यानंतर डिजिटल पेमेंट्स आम्ही सुरू केले. आणि आता आमचा असा प्रयत्न आहे की आमची जी वेबसाईट आहे ती रिवॅम्प करायची, नंतर जास्तीत जास्त डिजिटायझेशन कडे जायचं. तर यावर्षीची तयारी आता तुम्ही बघताच आहात की मांडवाचं काम 40-50% झालेलं. मांडवाचं काम पूर्णच झाले जवळजवळ. मखराचं काम, सजावटीचं काम झालेलं आहे. त्याचबरोबर इतरही कामं चालू आहेत. कार्यक्रम आमचे ठरलेले आहेत. आमचं कार्यक्रमामध्ये कीर्तन, प्रवचन हे आणि सहस्रावर्तन, नामस्मरण हे असे ठरलेले कार्यक्रम असतात. ते त्याच दिवशी होतात, त्याच दिवशी व्हायला हवेत. मग काहीही म्हणजे रविवार आला तरी त्याच दिवशी व्हायलाच हवेत. तर तसे कार्यक्रमाची आखणी झालेली आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात आगमनाचं आणि विसर्जनाचं नियोजन कसं आहे? आमचं आगमनाचं आणि विसर्जनाचं नियोजन असं दरवर्षी वेगळं नसतं. मुख्य म्हणजे कसं आहे, आमचं आगमन आणि विसर्जन हे गणपतीच्या मूर्तीचं पालखीतून होतं. त्यामुळे कार्यकर्ते ती पालखी खांद्यावर वाहत असतात आणि तो एक मान असतो कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा तो एक मान असतो. आणि पालखीतनं होत असल्यामुळे आणि त्याला जी साथ सांगत असते, म्हणजे मिरवणुकीमध्ये जे संगीत असतं ते ढोल ताशा असं असतं. आणि विसर्जनाच्या दिवशी मुलं आमच्या चाळीतली लेझिम खेळतात त्या ढोल ताशाच्या तालावरती. असं ते विसर्जनाचं नियोजन असतं. आणि आगमनाचं धोबीवाडी म्हणून इथे जवळ साकोरच्या इकडे मूर्तिकाराचा कारखाना आहे. तिथून पालखीतनं आम्ही ती मूर्ती घेऊन येतो. फटाक्यांच्या आणि वाद्यांच्या गजरामध्ये ती मूर्ती मंडपात येते. आल्यानंतर आमच्या उत्सवामध्ये अजून एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम असतो, म्हणजे मंडपाच्या अगदी सुरुवातीलाच ती पालखी थांबवली जाते आणि त्या पालखीमध्ये जी मूर्ती असते तिला चाळीतल्या सुवासिनी जे असतात त्या औक्षण करतात गणपतीला. आणि मग ती मूर्ती मखरामध्ये बसवली जाते. मखरामध्ये बसवल्यानंतर सुद्धा औक्षण केलं जातं मूर्तीला. आणि मग आमचे जे गुरुजी असतात ते येऊन त्याची प्राणप्रतिष्ठा करतात. त्याच्यानंतर मात्र आम्ही मखरामध्ये कोणाला प्रवेश देत नाही. अध्यक्ष किंवा कार्यवाहीच्या परवानगीशिवाय गाभाऱ्यामध्ये आतमध्ये कोणाला परवानगी देत नाही. विधिवत पूजेसाठी पुजारी नियोजित असतात किंवा कसं पूजेचं कसं असतं? प्राणप्रतिष्ठेसाठी आणि विसर्जनासाठी असतात. अदरवाईज आमच्या चाळीतलेच रहिवासी आहेत, ते रोजची पूजा सकाळची आणि संध्याकाळची. गणेशोत्सवामध्ये येणारे भाविक, बाप्पाच्या दर्शनासाठी जे भाविक येतात, तर त्यांना यंदाच्या गणेशोत्सवासाठी काय आवाहन कराल? म्हणजे पहिलं आव्हान तर दर्शनाला या. आमच्या चाळीच्या गणेशोत्सवाच्या म्हणजे गणेशाच्या दर्शनाला तुम्ही आहे असं आवाहन करीन. आणि पारंपरिक आमचा उत्सव आहे, तर परंपरा कशी आहे ती बघण्यासाठी तुम्ही जरूर या इथे. आता तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्ही मगाशी मला आरास बद्दल विचारलं, डेकोरेशन बद्दल. 100वा आमचा गणेशोत्सव 92 साली झाला. त्यावेळेला आम्ही पूर्ण चाळीला डेकोरेशन केलं होतं. त्यावेळेला प्लास्टर ऑफ पॅरिसचं डेकोरेशन केलं होतं त्यावेळेला. तेव्हा इको फ्रेंडलीचा एवढा प्रसार झालेला नव्हता, पण आमचा प्रयत्न होता. पण आता त्याच्यानंतर आम्ही पीओपी किंवा थर्माकोल असं सगळं बंद केलं. तर त्यावेळेला जे डेकोरेशन केलं होतं ना, एक राजवाड्याचं एक त्याला फील आला होता. तर उदयनाथ मंगेशकरांचा कार्यक्रम होता, भावसरगम नावाचा. 8 सप्टेंबर 1992, मला तारीख सुद्धा आठवते. त्या दिवशी ते बसले होते इथे कार्यक्रम करायला या व्यासपीठावरती. त्यावेळेला ते म्हणाले, तुम्ही मला एखाद्या राजवाड्यात कार्यक्रम सादर करतोय असा फील आलेला. दुसरं उदाहरण, 2001 साली आमच्या गणेशोत्सवाच्या वेबसाईटचं उद्घाटन झालं. तेव्हा विलासराव देशमुख आले होते, तेव्हाचे चीफ मिनिस्टर तेव्हा होते. तर ते मुख्यमंत्री असताना आले होते आणि ते म्हणाले, मी फक्त 15 मिनिटं देईन, तुमच्या वेबसाईटचं जे काय उद्घाटन असेल ते करेन, मला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं. पण ते आल्यानंतर त्याने एवढं इथे शांत वातावरण आणि असं घरगुती, ते म्हणाले असं घरातल्या गणपतीला आल्यासारखं वाटतंय. 1 तास थांबले होते ते. त्यांनी पुढचा कार्यक्रम पोस्टपोन केला फोन करून. म्हणजे सांगायचा उद्देश हा की आमचं डेकोरेशन म्हणा किंवा कार्यक्रम सादरीकरण म्हणा किंवा आगमन विसर्जन म्हणा, यात साधेपणा जपण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. तो साधेपणा बघण्यासाठी लोकांनी यावं असं मी आवाहन करेन. सर, आपण दिलेल्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. आम्हाला दिलेल्या मुलाखतीसाठी आपले खूप खूप आभार. गणेशोत्सव बदलतोय, हो, त्याचं स्वरूप बदलतंय, पण इतिहासाचं जतन कसं असावं, तर केशवजी नाईक साईतल्या बाप्पाचं दर्शन घ्यायला या आणि पहा इतिहासाचं जतन कसं केलं जातं. खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू.